नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आपल्या आजचा 31वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. जिह्वे पिबस्वामृतमेतदेव. गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण राधाधर गोकुलेश. गोपाल गोवर्धननाथ विष्णु. जिह्वे पिबस्वामृतमेतदेव. गोविंद दामोदर माधवेती. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला. आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया. संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या. सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण सर्व ते काय नाव याचं, अत्यंत म्हणजे गोपनीय इतिहास असणाऱ्या यमदूतांचा आणि ह्यांचा संवाद, भागवत धर्माचं गुह्य, हे सगळं अजामेळाच्या कथानकात ऐकलं. आणि आता राजा परीक्षित शुकदेवांना, सुतजींना शौनकादी ऋषी हे प्रश्न विचारताय की भगवन, आपण मागे संक्षेपाने या गोष्टीचे वर्णन केले की स्वयंभू मन्वंतरामध्ये देवता, असुर, मनुष्य, सर्प, पशुपक्षी इत्यादी सृष्टी झाली. ती कशी झाली मला कुतूहल आहे, ते सांगा. कारण मला त्याबद्दल विस्ताराने ऐकायची इच्छा आहे. त्यावर सुतजी म्हणतात, शौनकादी ऋषी परमयोगी व्यासनंदन शुकदेवजींनी राजर्षी परीक्षिताला हा प्रश्न ऐकून त्याचे अभिनंदन केले आणि म्हटले की पूर्वी अर्धवट राहिलेली कथा तू लक्षात ठेवून पुन्हा विचारतोयस, याबद्दल तुझं कौतुक आहे. म्हणजे मी फक्त ती कुठपर्यंत आणून ठेवली आणि हे तू मला पुन्हा जागं करतोयस आणि ती कथा सांगायला प्रवृत्त करतोयस. तू खरोखर एक जाणकार श्रोता आहेस म्हणून त्याचं अभिनंदन करतात. मग ते सांगतात शुकदेवजी की राजा प्राचीन बरीची 10 मुलं की ज्यांचे नाव प्रचेता होतं, आता समुद्राच्या बाहेर निघाले. तेव्हा त्यांनी पाहिलं की आपले पिता निवृत्ती परायण झाल्यामुळे पृथ्वी संपूर्ण झाडांनी व्यापली आहे आणि झाडं इतकी वाढलेली आहेत की आणि त्यांना जिकडं तिकडं वृक्षच वृक्ष दिसायला लागले. आणि त्यांनी संतापून क्रोध अनावर झाला या प्रचेतांचा आणि त्यांच्या तपोबलाने क्रोधाग्नीत त्या धडाधड एक वृक्षाच्या आहुती पडायला लागल्या. मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडायला लागले, जळायला लागले आणि त्यांच्या मुखातून वायू आणि अग्नी जोरात येत होता आणि त्यांनी ते वृक्ष जळत होते. जेव्हा प्रचेतांनी सोडलेला अग्नी वायू त्या वृक्षांना जाळू लागला तेव्हा वृक्षांचे राजाधिराज चंद्रमाने त्यांचा क्रोध शांत करत त्यांना सांगितलं की हे महाभाग्यवान प्रचेतांनो, याचाही ओझरता उल्लेख मागे झालेला आहे मागच्या ह्याच्यात स्कंदामध्ये, 3ऱ्या स्कंदात. हे वृक्ष फार दीन आहेत. आपण लोक त्यांच्याशी द्रोह करू नका, कारण आपण लोकोत्तर प्रजेची अभिवृद्धी करू इच्छिता. सर्व जाणता की लोक केवळ प्रजा, आपण लोक प्रजापती आहेत. हे महात्मा प्रचेतांना, प्रजापतींचे अधिपती अविनाशी भगवान श्रीहरीने संपूर्ण वनस्पती व औषधींना प्रजेच्या हितासाठी निर्माण केलेलं आहे, हे विसरू नका. कारण हे सर्व त्यांच्या खाण्यापिण्यासाठी ते निर्मिलेलं आहे. संसारात पंखांनी उडणाऱ्या चर प्राण्यांचे भोजन फल पुष्पादी अचर पदार्थ आहेत. पायांनी चालणाऱ्यांचे चारा गवताशिवाय पायांचे प्राणी पण, म्हणजे प्राणीच प्राण्याला मारून खातात, आपण बघतो. जीवो जीवसे जीवनम, हे त्यांचं भोजन असतं. हातवाल्यांचे लता वृक्षांशिवाय हातवाले 2 पायांच्या माणसासाठी मात्र धान्य, गहू आदी अन्न भोजन आहेत. 4 पायांचे बैल, उंट आदी शेतीद्वारे अन्न उत्पत्तीचे सहाय्यक आहेत. हे प्रचेतांनो, आपले पिता आणि देवाधिदेव भगवंतात
भगवंतांना पण आपण जाणता आणि त्यांचा आदेश त्यांनी प्रजेची सृष्टी म्हणजे उत्पत्ती करा हा सांगितलेला आहे. अशा स्थितीत आपण हे वृक्ष जाळणं हे बरोबर नाही, कारण त्यामुळे संपूर्ण प्रजा अन्नहीन होईल. याचा विचार करा आणि हे थांबवा कृत्य. आणि मग त्यांनी त्यांचा क्रोध शांत केला आणि आपले वडील आजोबा पणजोबांद्वारे सेवित सत्पुरुषांच्या मार्गाचे अनुसरण केले. ज्याप्रमाणे आई वडील मुलाची, पापण्या डोळ्यांची, गृहस्थ भिक्षुकांचे आणि ज्ञानी अज्ञानांचे रक्षण करतात व त्यांचे हित जपतात, तसेच प्रजेचे हित व उत्तरदायित्व राजाचे असते. अज्ञानांचे ज्ञानी लोक रक्षण करतात असं म्हटलंय. म्हणूनच आपलं रक्षण भागवताच्या मार्फत व्यासजी करतायत. म्हणजे आपल्याला ज्ञान होणार आहे असातला अजिबातच भाग नाही, पण किमान आपण सन्मार्गाकडे वळून जास्तीत जास्त द्रुतगतीने जायचा प्रयत्न करू. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, त्याच्या ऊर्ध्व गतीकडे आपण राहायचा प्रयत्न करतोय किंवा केला जाईल, कारण आपण भागवत श्रवण करतोय. निश्चित भागवताची तेवढी महती आहे. आणि संतांचं काम किंवा ह्या श्रेष्ठ ज्ञानांचं खरं काम काय आहे हे त्यांनी इथं सहज जाता चालता बोललेलं आहे की ते त्यांचं हित जपतात. आपलं हित काय आहे तर भगवत नामस्मरण करण्यात आहे किंवा भगवंताचं चिंतन करण्यात आहे, हे त्यांनी जाणलं. आणि आपण तिकडे वळावं म्हणून हा सगळा एवढा मोठा उपद्व्याप करून आपल्याला एवढं 12 स्कंद लिहून त्यांनी व्यासांनी दिलेलं आहे. आणि शुक महामुनींनी अतिशय रसाळपणाने सुरेख संवाद रूपाने हे सांगताहेत, ते सांगितलेलं आहे. हे आपल्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रचेतांनो, समस्त प्राण्यांच्या हृदयात सर्व शक्तिमान भगवान आत्म्याच्या रूपात विराजमान आहेत. त्यासाठी आपण लोक सर्वांना भगवंताचे निवासस्थान समजा. म्हणजे ते वृक्षातही असणारच ना. मग तुम्ही ज्या वृक्षात भगवंताचं स्थान आहे असे वृक्ष जाळताय का, असं त्यांना ते चंद्रमा अत्यंत शीतल कोमल स्वरात सांगतायत. जर आपण असे कराल तर भगवान प्रसन्न कसे होतील. आणि तुम्हाला प्रजा उत्पत्ती करायची आहे, तुमचं तप झालेलं आहे, आता तुम्हाला असं वागून चालणार नाही असं ते सांगतात. आणि ते त्यांना पटतंय. जो पुरुष हृदयात उसळणाऱ्या क्रोधाला आत्मविचाराद्वारेच शरीरात शांत करतो, बाहेर पडू देत नाही, तो कालक्रमाने 3ही गुणांवर विजय प्राप्त करतो, हे लक्षात घ्या. हे प्रचेतांनो, ह्या दीनहीन वृक्षांना आणखी जाळू नका. जे काही वाचलेत त्यांचे रक्षण करा, संवर्धन करा, ह्याने आपलेही कल्याण होईल. त्या श्रेष्ठ कन्येचे पालन ह्याच वृक्षांनी केले, तिचा आपण पत्नीच्या रूपात स्वीकार करा. मग ती अप्सरेची कन्या आहे, ह्या वृक्षांचीच कन्या समजा आणि तिच्याशी विवाहित व्हा. आपण मागं बघितलं प्रमलोचाची कन्या मारिशी, तिच्याशी ह्यांचा विवाह ते लावून देतात. हे जे सांगितलेलं आहे की वृक्षांचं संवर्धन करा, त्यांना वाचवा, हे आजच्या काळातही गरजेचं आहे. वृक्षतोड करून आपण आपलीच हानी केली आहे, प्रचंड हानी केली आहे. म्हणजे खूप जपून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक मोठा वृक्ष आणि अनेको लहान म्हणजे पिकं घ्यायला पाहिजेत की जे एकमेकांवर अवलंबून आहेत सृष्टीक्रमामध्ये. त्या प्रचेतांद्वारेच या कन्येच्या गर्भातून प्राचेतस दक्षाची उत्पत्ती झाली. मग दक्षाच्या प्रजासृष्टीने 3ही लोक भरून गेले. त्यांचे आपल्या मुलींवर खूप प्रेम होते. त्यांनी कशा प्रकारे संकल्प व वीर्यापासून विविध प्राण्यांची उत्पत्ती केली ते आता ऐक तू, सावधानतेने मी सांगतो ते ऐक, असं शुकदेवजी सांगतात. परीक्षिता, पहिल्या प्रजापती दक्षाने जल, स्थल, आकाशात राहणाऱ्या देवता, असुर, मनुष्य आदी प्रजेची सृष्टी केवळ संकल्पाने केली. जेव्हा त्यांनी पाहिले की सृष्टी वाढत नाहीये, त्यावेळेस त्यांनी घोर तपस्या केली आणि तपस्येसाठी ते विंध्याचल पर्वतावर गेले. तेथे एक अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे, त्याचं नाव अघमर्षण, जिथे सारी पापे धुवून टाकली जातात. प्रजापती दक्ष त्या तीर्थामध्ये त्रिकाल स्नान करायचे आणि तपस्या करायचे.
आणि भगवंताची आराधना करायची. प्रजापती दक्षाने इंद्रियातीत भगवंताची हंसगुह्य नावाने स्तुती केली आणि त्याने भगवान प्रसन्न झाले आणि त्यांच्या समोर प्रकटले. दक्ष प्रजापतीची ती स्तुती खूप सुंदर केली आहे स्तुती. नम पराया वितथानुभूतये गुणत्रयाभास निमित्त बंधवे अदृष्टधामने गुणतत्व बुद्धिवी निवृत्तमानाय दधे स्वयंभुवे. भगवन, आपली अनुभूती, आपली चित्तशक्ती अमोघ आहे. आपण जीव प्रकृतीच्या पुढचे व त्यांचे नियंते, त्यांना स्फूर्ती देणारे आहात. त्रिगुणमयी सृष्टीत वास्तविक सत्य जीवांना समजेलच, ते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करू शकले नाहीत, कारण आपल्यापर्यंत कोणाच्याही म्हणजे कुठल्याही विचारात पोच नाही, कोणाच्याही तेवढी पोच नाही त्यांच्या विचाराची. आपल्याला काही अवधी म्हणजे काही सीमा नाही. आपण असीमांत आहात, आपण स्वयंप्रकाश आहात, आपण परात्पर आहात. आपणास मी वंदन करतो. हे जीव आणि ईश्वर एकमेकांचे सखा आहेत. तसेच ह्या शरीरात एकदमच निवास करतात, परंतु जीव सर्वशक्तिमान अशा आपल्या सख्य भावास मात्र जाणत नाही. ज्याप्रमाणे रूप, रस, गंध इत्यादी विषय प्रकाशित करणारे डोळे, कान, इंद्रिय, वृत्ती जाणत नाहीत, तसेच कारण आपण जीव जगताचे द्रष्टा आहात, दृश्य नाही. महेश्वर, आपल्या श्री चरणांना मी वंदन करतो. देह, प्राण, इंद्रिय, अंतःकरणाच्या वृत्ती, पंचमहाभूत, त्यांच्या तन्मात्रा हे सर्व जड होण्यामुळे आपणा अतिरिक्त अन्यात जाणतच नाहीत. जेव्हा समाधी काळात प्रमाण, विकल्प, विपर्यय, रूप अशा विविध ज्ञान स्मरण शक्तीचा लोप झाल्यामुळे या नामरूपात्मक जगताचे निरूपण करणारे मन उपशम होते, त्यावेळी मनाशिवाय केवळ